धावांची नोंद झाली आहे. अशा प्रकारे संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतोय. अर्थात 13 बीन बाद 13 13 नन ऑफ द लॉस एंड ऑफ द फर्स्ट डिलीवरी फर्स्ट ओवर मिस्टर प्रसाद माते स्कोर मूव्स ऑन 13. बिल्कुल नाना जी पहले ओवर में 14 रन आए हैं 13 रन आए हैं 13 रन अगर पूरी तरीके से इस श्रृंखला का औसत देखें तो हर एक ओवर में लगभग 10 से ज्यादा रन आए हैं और इसी औसत को जारी रखा है. पहले ओवर में हालांकि 2 चौके अर्जित किए चौके लगाए गए थे. दोनों बल्लेबाजों के संकेत थे और नरेंद्र है अपने व्यक्तिगत पारी के दूसरी गेंद पर उन्होंने चौके लगाए. प्रसाद मात्रे जिन्होंने पहले ओवर डाली कोई विकेट हासिल न कर सके लेकिन 14 रन दे चुके हैं. 13 रन 14 रन शायद मेरे जी बिल्कुल नक्की जारी करायला पाहतो मित्रांनो. 13 धावा 2 चौकार 2 डबल 1 सिंगल टोटल मोर दॅन 13 लॉस ऑफ द नॉन ऑफ द लॉस विच अभय मात्रे स्टँड ऑन सेकंड ओवर द पर्सनल फर्स्ट ओवर दैट्स द डिलीवरी फर्स्ट डिलीवरी फ्रॉम द सेकंड ओवर व्हाट इज दिस दैट इज बॉल इज गोइंग ऑन द फर्स्ट हिट. आता या ठिकाणी आपण पाहतोय या ठिकाणी 10 मिनिटे संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतोय. एक षटक आणि एका चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतोय बिन बाद 14 धावा 13 धावा पहिल्या षटकामध्ये आता आलेल्या आहेत. कारण जर आपण नजर टाकली पहिल्या षटकामध्ये सुराम या ठिकाणी 2 चौकारांची नोंद झाली होती. 2 चौकार 2 डबल 1 सिंगल अशा 13 धावा आल्या होत्या. गोलंदाजी मार्कवर अभय मात्रे षटकातील पुढचा यावेळेस पाहायचा काय करतो अभय मात्रे षटकातील दुसरा चेंडू हो चुंडकतो यावेळेस क्षेत्ररक्षक आणि फर्स्ट विकेट डाऊन द 4 विकेट्स दॅट्स द फर्स्ट विकेट डाऊन. ओके कम ऑन देवेश थँक्यू देवे थँक्यू. नक्की या ठिकाणी पाहतोय की सचिन गडी क्रमांक पहिला बाद होताना दिसतोय आणि वन डाऊनचा प्लेयर होताना दिसतोय. अर्थात राकेश म्हणजे आपण जर विचार केला त्या ठिकाणी सचिन ही जागा आहे ना ही जागा अर्थात वन डाऊनची जी प्लेस आहे ती अगदी एक खतरनाक अगदी विस्फोटक फलंदाजी जी असते. मग आपण ग्रामीण टीम आलेला आहे हे राकेशला पाहिलेला आहे. कृपया आपण प्लीज थोडंसं सहकार्य करा. अगदी व्यासपीठाच्या डाव्या बाजूला जे प्रेक्षक वर्ग आहेत त्यांनी थोडंसं सहकार्य करा. धन्यवाद. राकेश आता दिसतोय पण तो नॉन स्ट्राईकला असणार आहे. संघाची धावसंख्या 1 बाद 14 अभय गोलंदाजी मार्कवर एकदम यॉर्क टॉकताना दिसतोय यावेळेस. हो चेंडू पुन्हा त्या क्षेत्ररक्षक देतोय क्षेत्ररक्षक धावतोय पाहायचा नक्कीच परंतु या 4 धावा मिळू शकतात आणि 4 धावांनी स्वागत करतो डीजे मास्टर. 4 रन मिले इस गेंद पर. अगर पूरी तरीके से देखा जाए 9 गेंदों में 3 चौके दागे जा चुके हैं. पहले ओवर में 13 रन और इस ओवर में 5 रन यानी कुल मिलाकर 18 बन चुके. इसका मतलब जरूर तो सचिन इस तरह से देखा जाएगा तो पहली मर्तबा अभय जिस तरह से गेंदबाजी करते हैं माने ऐसे को पहली गेंदबाजी अच्छी पहली गेंद पर से सिंगल आ चुकी थी. दूसरी गेंद पर मैडन तीसरी गेंद पर चौका खाने के बाद चौथी गेंद जरूर अभय गेंदबाजी पर देखा इस वक्त ये गेंद अभय की डाले हुए गेंद को बढ़िया गेंद की जा रही है. मैं कहना से सिंगल मिलती हुई सिंगल के साथ जो कि स्कोर कार्ड बनता है स्कोर कार्ड 19 रन. हालांकि देखो इस श्रृंखला के माध्यम से पहला मुकाबला जारी मैदान के और गावदेवी साई बनाम चेरबा कोपरोली के बीच में. सचिन नाना जी इस गेंदबाज की दाद देना जरूरी है. देखिए हाफ वॉली पर गेंद की टर्न कराने की कोशिश कर रहे हैं. क्या बढ़िया गेंदबाजी. आमतौर पर जो हाफ वॉली गेंदें होती हैं बड़े शॉट लगते हैं लेकिन खतरा उठा रहे हैं विकेट लेने की कोशिश कर रहे हैं प्रमुख गेंदबाज हैं. बाएं हाथ के ये गेंदबाज बहुत मर्तबा इस गेंदबाज ने अपनी टीम को जीत दिलाई है. आप ही के गांव के ये गेंदबाज हैं आप ज्यादा बताएं. नक्कीच कर अभय एक चांगला फलंदाज चांगला गोलंदाज आहे. या ठिकाणी मैदानाच्या बाहेर अर्थात यशवंत पाटील आपल्या दोन्ही खेळाडूंना अगदी सल्ला देताना दिसतात. मग अगदी राज मात्रे असेल किंवा सिटीज असेल अगदी याच्यानंतरचा सामना होणार आहे आणि यशवंत पाटील भूतपूर्व क्रिकेट खोपट्याचे या सल्ला गेम प्लॅन्स कसं असणार आहे हे त्याने सल्ला देणार. यावेळेस अभय पाहायचा आहे षटकातील पुढचा चेंडू हो चेंडू खेळतो स्टेट बॉलर खेळतोय. क्षेत्ररक्षण मध्ये पुन्हा एकदा एक खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. फुटबॉल घालण्याचा प्रयत्न करतोय कोपरोली संघ पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण. आता 4 मिनिटात संघाची धावसंख्या जाऊन पोहोचू अर्थात 23 धावा. 23 बरोबर 5 बाउंड्री गेल्या 4
23 रन बने हैं। नक्कीच ओव्हर की अंतिम गेंद शेष है नवनाथ जी। नक्कीच या ठिकाणी पाहतो की आतापर्यंत क्षेत्रामध्ये नजर टाकली, फोकस टाकला, कारण आपण क्षेत्राच्या आता 4 बाउंड्रीज या अगदी गचाल क्षेत्राच्या माध्यमातून हा 4 बाउंड्रीज गेल्या, म्हणजे 16 धावा असत मला नक्कीच. पण या ठिकाणी नक्कीच कुठेतरी हे कारण शोधावं लागणार आहे. नक्कीच या श्रेय नक्कीच राकेशला जातोय. राकेश आपल्या संघासाठी नक्कीच 4 धावसंख्येचं योगदान देतोय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतोय 23 धावा. कृपया पडद्याच्या आतमध्ये प्रेक्षक फायनल क्षेत्र सॉरी या ठिकाणी अरे बाहेर बसा. हॅलो नंतर आपला सत्कार केला जाईल पुष्पगुच्छ श्रीफळ देऊन, पण बाहेर बसा. ओके धन्यवाद. तर या ठिकाणी जाऊया मैदानाच्या बाहेर. प्रेक्षक पुन्हा एकदा मोठा फटका यावेळेस पाहता क्षेत्ररक्षक धावतो निखिल. व्हॉट इज दिस, जस्ट अ ग्रेट विकेट आउट हियर. हो 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 व्हॉट इज दिस. नक्कीच मित्रांनो या ठिकाणी त्याचं स्वागत करतो डीजे मास्टर. धन्यवाद धन्यवाद अमर दादा. खऱ्या अर्थाने मी नक्की सांगू इच्छितो तुला, नाही परंतु तुला सांगू इच्छितो तू काही बोलू नकोस. पण कारण हा राकेशनं मॅन ऑफ द सिरीज ची बाईक मिळाली होती, म्हणजे मॅन ऑफ द सिरीज ठरला होता. आणि आपण जर 2-3 दिवसापूर्वीचा विचार केला, फुंड्या नक्की त्या मॅचेस झाल्या होत्या नाईट टुर्नामेंट, त्या शृंखलेच्या माध्यमाने हाच फलंदाज युतिका साईच्या माध्यमातून खेळला होता. आणि हाच राकेशला नाही विसरणार आहे, कारण याच राकेशला मॅन ऑफ द सिरीज म्हणजे या मोसममध्ये पुन्हा एकदा मॅन ऑफ द सिरीज. परंतु या मैदानावर कारण आज काय थोडंसं काय करता आलं मित्रांनो. क्रिकेटमध्ये कालचा हिरो आजचा झिरो, पण आजचा हिरो उद्याचा झिरो होऊ शकतो. हे क्रिकेटच्या माध्यमाने आपण पाहिलेलं आहे. क्रिकेट जर आपलं एक डाव तुझा असेल ना तो दुसरा माझा आहे, आपण व्यवहारिक जीवनामध्ये देखील पाहिलेलं आहे. हे क्रिकेटच्या माध्यमातून नसतं, व्यवहारिक जीवनावर आपण कॉलेज जीवनात देखील पाहिलेलं. परंतु क्रिकेटच्या माध्यमातून या ठिकाणी नक्की चांगली गोलंदाज होताना दिसतोय सचिन. नोना जी ये जो टीम खेल रही है साई टीम इस साल में एक नाइट टूर्नामेंट जीत चुकी है. पुंडे यहाँ पर वो नाइट टूर्नामेंट हुई थी, वहां पर जीते थे. शायद जस्कार टीम को, यहाँ पर प्रतिनिधि हैं बता रहे हैं मुझे, जस्कार टीम को परास्त किया था उन्होंने. फॉर्म में है टीम. पहले मुकाबले में हालांकि बल्लेबाजी भी अच्छी हुई है. 2 ओवरों में 2 विकेट के नुकसान पर 23 रन बने हैं. अगर पार्टनरशिप देखें पहले विकेट के लिए 8 गेंदों में 14 रन की पार्टनरशिप हुई. दूसरे विकेट के लिए राकेश और संकेत के बीच में 4 गेंदों में 9 रन की पार्टनरशिप हुई. और तीसरे विकेट के लिए खेलेंगे संकेत और संदेश. हालांकि संदेश अभी नहीं आए हैं. संकेत खेल रहे हैं व्यक्तिगत 11 के योगदान पर. नक्कीच या ठिकाणी संकेत एक नक्की आक्रमक फलंदाज आहे. संकेत सारखा फलंदाज किती खराब चेंडू नक्की ते भोगावं लागलं मिथुनला. षटकार गेला आणि ते स्वागत करतो डीजे मास्टर. थँक्यू डीजे. जास्त त्याचं डीजे आपण या ठिकाणी आपण डीजे नक्कीच लावू. आपण गाण्याचे बोल जास्त जर लावलं तर बरं. म्युझिक पहिल्यांदा म्युझिक लावण्यापेक्षा आपण जास्त गाण्याचे बोल लावा जेणेकरून प्रेक्षकांना. पण पहिला चेंडू करता मिथून मात्र खराब चेंडू लगेच त्याला प्रितेश पाटील किंवा या ठिकाणी निखिल सांगायला गेला की हा चेंडू संकेत सारखा फलंदाज तुम्ही टाकलास तर नक्कीच तुझ्या चिंधडा होण्याचं काम नक्कीच संकेत करू शकतोय. कारण 14 धावांमध्ये 14 चेंडूमध्ये 64 धावांची केली बहादर केली आपण पाहिलेली आहे ह्या संकेत मोकळची. यावेळेस पहिला चेंडू षटकार. संघाची धावसंख्या टोटल मोर दॅन 29, लॉस ऑफ द 2 विकेट्स बाय द गावदेवी साई संघ. पुन्हा तसा किरा हो हा चेंडू अगदी नक्कीच चांगला चेंडू मानतात. हो नक्कीच चांगला क्षेत्ररक्षणाचा प्रयत्न केला होता, परंतु या ठिकाणी नक्कीच एक धाव मिळते संघाला. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतोय 2 षटक 2 चेंडूच्या खेळा समाप्तीनंतर संघ या ठिकाणी पाहायला मिळतोय 30 धावा. पहिल्या षटकामध्ये आपण विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 13 धावांची नोंद झाली होती. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतो की दुसऱ्या गुण जवळजवळ 10 धावांची नोंद झाली आणि तिसऱ्या षटकामध्ये आता 2 चेंडूमध्ये 7 धावांची नोंद झाली आहे. टोटल मूव्स ऑन 30, लॉस ऑफ द 2 विकेट्स आफ्टर एंड ऑफ द 2.2 ओव्हर्स. मॅच इज बिटवीन कोपरोली अँड साई ऑन द ग्राउंड इंडिया मैदान कळमुसरे. यावेळेस पाहिजे नक्कीच चांगला पटका पाहिजे. क्षेत्रक्षण चांगलं झालंय, एकदा रुकू शकत नाहीये. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतोय. अर्थात आतापर्यंत 2 षटक आणि 3 चेंडू समाप्तीनंतर कोपरोली संघ 31 धावा. इन 31 रनों में से अकेले संकेत के रन है 20. इन्होंने 20 रन बनाए हैं केवल 8 गेंदों में. 8 गेंदों में इन्होंने 2 चौके जड़े हैं और 1 छक्का भी दागा है ना जी.
नक्कीच आपण पाहतो पुन्हा मिथुनला गोलंदाजी मार्ग मिथुन मोठा बडका यावेळेस नक्कीच बॅक टू बॅक ऑन दी फ्लोअर बॅक टू बॅक 6 आणि स्वागत करतोय डीजे मास्टर. नक्कीच या ठिकाणी बदल 37 धावा. नोना जी ये जो बल्लेबाज है संकेत इन्होंने अभी अभी इस श्रृंखला का एक कीर्तिमान स्थापित किया है. पहले स्थान पर जो बल्लेबाज आए हैं इस पारी में खेलने के लिए इन्होंने रन बनाए हैं 26. इससे पहले रिकॉर्ड था 22 रनों का जो एक बल्लेबाज ने बनाया था. 22 रन बनाए थे. सूरज ने शायद आकाश ने 29 बनाए थे लेकिन वो दूसरे स्थान पर थे. पहले स्थान पर सुमित थे वहां पर. नक्कीच या ठिकाणी पुन्हा मिथुन गोलंदाजी मार्कवर पुन्हा क्लीन बोर्ड आणि त्याचं स्वागत करतो डीजे मास्टर. कमांड यू आर रेडी फॉर इट यार डोंट वेस्ट टाइम यू आर वेटिंग फॉर यू ओके दिस इज समथिंग बिझी. जाऊया मैदानावर या ठिकाणी मित्रांनो क्लीन बोर्ड करताना बॅक टू बॅक ज्यानं 2 षटकार मारला होता. संघासाठी चांगली कामगिरी करत असताना या ठिकाणी क्लीन बोर्ड होताना दिसतोय. संघाची धावसंख्या जाऊन 3 गडी धावांची नोंद झाली होती. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिल्या की दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 10 धावांची नोंद झाली आहे आणि तिसऱ्या षटकात तब्बल 14 धावांची नोंद झाली होती आणि आता पण स्कोअर झालेला आहे तो 37 धावा. 3 गडी बाद 37 धावा. साई संघ नक्कीच या ठिकाणी मिथुनला असं वाटत होतं की लगातार 2 षटकार आपल्याला खाल्यानंतर कुठेतरी संकेत मोकलचा तडाखा आपल्याला पाहायला मिळेल. परंतु तडाखेबाज फलंदाजी केली संकेतनं. आपल्या संघासाठी संकेतनं आतापर्यंत किती धावा काढल्यात? जवळजवळ 26 धावा काढल्यात. राजेंद्र सर थोड्याच वेळामध्ये आमच्या व्यासपीठावर आमचे प्रमुख मान्यवर सन्माननीय संजय गायकर साहेबांचं आगमन होणार आहे. मी त्यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावरची कृपा करावी. त्याचप्रमाणे आमच्या व्यासपीठावर साईगावचे गजानन घरात साहेबांचं आगमन झालं. गजानन मोकर साहेबांचं आगमन झालं. त्याचप्रमाणे त्यांच्या समवेत त्यांचे सहकारी यांचं इथं आगमन झालं. या सर्वांचा आम्ही आभार मानतो आणि आमचे प्रमुख मान्यवर खऱ्या अर्थानं ज्यांचं सहकार्य या चॅनलसाठी आम्ही नेहमी बघतोय. कुठलाही सामाजिक कार्य असू द्या कला क्षेत्रामध्ये कार्यक्रम असू द्या त्या कार्यक्रमात ज्यांची मदत ही नेहमी असते असे आमच्या गावचे सन्माननीय उद्योगपती सामाजिक कार्यकर्ते संजय गायकर साहेबांचं आगमन झालं. मी विनंती करतोय की त्याने व्यासपीठावर त्यांचा आम्ही शब्द सन्मान स्वागत करतोय सन्माननीय संजय गायकर साहेबांचं. नक्कीच या व्यासपीठावर एक उमदा व्यक्तिमत्व संजय गायकर एक नक्कीच एक जबरदस्त व्यक्तिमत्व एक हुशार व्यक्तिमत्व म्हणून चिरनेर गावाचे संजय गायकर या ठिकाणी उपस्थित झाले आहे. शिंगलेच्या माध्यमातून त्यांचं हार्दिक स्वागत आहे. या ठिकाणी आपण पाहतो की मित्रांनो 3 षटकांचा खेळ आतापर्यंत जवळजवळ संपलेला आहे. 3 षटकामध्ये आपण पाहिलं की या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 37 धावा झालेल्या आहेत. 4 गडी बाद 37 धावा. सामना रंगतोय अर्थात कोपरोली चेरोबा कोपरोली वर्सेस गावदेवी साई यांच्या दरम्यान खेळला जातोय. आपण एकंदरीत विचार केला 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिल्या होत्या की पहिल्या षटकात तब्बल 13 धावांची नोंद झाली. तेव्हा धावसंख्या होत्या बिनबाद 13. 2 षटकांचा आपण विचार केला तर 2 षटकामध्ये धावा झाल्या होत्या 23 धावा. म्हणजे दुसऱ्या षटकामध्ये धावा किती आल्या असतील तर 10 धावा आल्या. तिसऱ्या षटकामध्ये पाहिलं की तिसऱ्या षटकामध्ये जवळजवळ 14 धावांची नोंद झाली आहे. म्हणजे 14 धावा देऊन 2 बहुमूल्य सफलता पाहत केलेल्या आता मिथुन म्हणजे एकूण आपण विचार केला 3 षटकांचा विचार केला. पहिल्या षटकामध्ये 10 धावा दुसऱ्या षटकामध्ये 13 धावा आणि तिसऱ्या षटकामध्ये 14 धावा म्हणजे 10 धावा 13 धावा 14 धावा एकूण 3 षटकांचा विचार केला तर संघाची धावसंख्या 4 गडी बाद 37 धावा 37 लॉस ऑफ द 4 विकेट्स आफ्टर एंड ऑफ द फर्स्ट 3 डिलिव्हरीज. इट्स मीन दॅट 4th and 5th deliveries also remaining. It's been that last 12 deliveries to remaining. What is happening and the last 12 deliveries let's go see on the ground between the match between Cheroba Koproli and Gaodevi Sai or the organizing Congress Committee Chennai Bomb which was the Tiranga Chashak 2017. गोलंदाज अभय ओ हो चेंडू पाहायला मिळतोय. आता चेंडू जातोय पहिला भटक दिशा पाहायला मिळते. पंचांच्या माध्यमातून हा चेंडू अभयचा अवांतर चेंडू अर्थात वाईड चेंडू नियम क्रमांक 25 अंतर्गत हा चेंडू जर चेंडू लेग टिक किंवा ऑफ टिकच्या बाहेर जाणार चेंडू असेल किंवा स्टंपांच्या अतिप्रमाण उचली घेणार चेंडू असेल तर तो चेंडू वाईड होऊ शकतोय. यावेळेस अभय नक्कीच यावेळेस गोलंदाज चांगले करून क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. तोपर्यंत 1 धाव मिळते संघाला. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतोय 3 षटकं आणि एका चेंडूच्या समाप्तीनंतर 39 धावा 39 लॉस ऑफ 4 विकेट्स.
39 धावा. आतापर्यंत पाहतो अभय वैयक्तिक आपलं दुसरा गोलंदाज, संघाच्या माध्यमातून चौथा गोलंदाज होताना दिसतोय अभय मात्र. परंतु खेळ नक्कीच साई संघाला कुठेतरी आपला एक चांगले घेर बदलावे लागतील, नक्कीच चांगली धावसंख्या सेट करायला लागेल. कारण या शृंखलेचा आपण विचार केला तर एक सन्मानाची शृंखला आपण पाहतोय. ओहो फुलटा चेंडू पुन्हा त्या क्षेत्ररक्षण धावतोय, क्षेत्ररक्षण झालंय मात्र फेकी करतो. परंतु यावर धोका समोर डेंजर रन कडे फेकी केली होती. एकदा मिळते संघाला, संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतोय. ओके नो बॉल, नो बॉल हाईट नो. ओके हाईट नो म्हणजे मोठे हा चेंडू नो बॉल. दॅट्स अ फ्रीड और नॉट. आय एम वेटिंग युअर डिसिजन अंपायर्स. व्हॉट इज दिस, फ्रीड और नॉट अंपायर? ओके ओके अंपायरने डिक्लेअर केलेला आहे हा फ्रीड असणार आहे. म्हणजे संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतोय 41 धावा. 41 धावा अभयने हे हा चेंडू हाईट म्हणजे बीम ज्याला म्हणतो आपण, आता तो प्रत चेंडू मिळाला आहे. अगदी खराब गोलंदाजी होता, चांगली गोलंदाजी असताना खराब गोलंदाजी. अभय एक नक्कीच चांगला गोलंदाज कोपरच्या संघाच्या मैदानात. सचिन काय सांगू शकाल? रिकॉर्ड बनाया है, श्रृंखला का पहला नो बॉल डाला है अभय जैसा एक बढ़िया गेंदबाज. रिकॉर्ड क्या बनाया है तो नो बॉल डालने वाला. अभय नक्कीच अभयकडनं अपेक्षा नाहीये, कारण शृंखला पहिला नो बॉल टाकत दुसऱ्या कोणाला असेल तर अभय मात्र कोपरी संघाला जातोय. म्हणजे फर्स्ट अर्थात जाऊया मैदानावर यावेळेस. हो हो पुन्हा आता हा झेल साधा सोपा. म्हणजे मी इन शॉर्ट सांगायला गेलो, क्षेत्ररक्षण चांगलं झालं असतं तर नक्कीच या शृंखलेत जवळजवळ 10 ते 15 धावा हे सेव्ह झाल्या असत्या. नीतीला मांडणी नाही, आणि जे नीतीला मांडणी असतं ना तेच मैदानाकडे असतं. सचिन राणा जी बाहरी किनारा था, आप कह रहे थे कि आसान कैच था, लेकिन इतना भी आसान कैच नहीं था. अगर आउट भी होते फिर भी तो फ्री होता. नक्कीच या ठिकाणी पळतोय गोलंदाज क्रॉस बॅटर. अहो हा चेंडू नक्कीच पाहायला मिळतोय, कारण क्रॉस बॅटर घालण्याचा प्रयत्न नक्कीच चांगला चेंडूची नक्कीच या ठिकाणी निर्धाव चेंडूचा खेळ संपतोय. अभयला ही या गोलंदाजी नक्कीच अपेक्षा आहे, कारण कोपरोली संघाचा मातब्दार खेळाडू म्हणून ज्याच्याकडे आपण नेहमी पाहतोय तो अभय. परंतु या ठिकाणी नक्कीच या ठिकाणी फॉलो अभी पारी की 8 गेंदें शेष हैं. हॅलो 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 डीजे 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 हॅलो 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 हॅलो. धन्यवाद. गोलंदाज पुढे धावाय यावेळेस कुठेतरी फलंदाज आपल्या शोधामध्ये मोठा फटका मारत, परंतु या ठिकाणी पाहायचं क्षेत्ररक्षणावर क्षेत्ररक्षण 2 धावतात. क्षेत्ररक्षण झाले तोपर्यंत फेकी करतो, डेंजर आहे ना फेकी, परंतु नाहीये. 2 धाव मिळतात संघाला, संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. स्कोर मूव्स ऑन 43 धावा. आपण पाहतो की जो फलंदाज लाल टी शर्टचा फलंदाज आहे अर्थात प्रशांत हॅलो 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 प्रशांत वाघपंजे. हॅलो 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 धन्यवाद. हॅलो 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 माईक चेक. हॅलो 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 धन्यवाद. प्रशांत येथे पाहायचं आहे, नक्कीच कुठेतरी आपले इरादे खोश शोधावं लागणार. प्रशांतला मोठा फटका पाहायला मिळतोय आणि संघात फॉलो 2 धाव पुन्हा मिळतात संघाला आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतो 45च्या घरात. आपण पाहतो की या ठिकाणी गावदेव साईचा विचार केला तर गावदेव साई एक नक्कीच एक चांगला संघ आहे. कुठेतरी आपले इरादे बदलावे लागतील, कारण मी म्हणतो धावांची आतापर्यंत धावा झाली 45 धावा. 45 धावा हे या ठिकाणी नक्कीच चांगल्या धावा नसतील, कारण शृंखलेच्या मैदान पाहतो की गावदेव साई एक नक्कीच चांगला संघ मानला जातो. हे मैदान आणि साई टीम हा नक्कीच जवळचं नातं आहे. कुठेतरी आपल्या इरादे खोलायला आहे, कुठेतरी आता एक्सिलेटरवर पाय ठेवावा लागेल, जेणेकरून आपली धावसंख्येची गाडी आहे ती कुठेतरी वेगाने धावेल. परंतु पाहायचा प्रशांतला कुठेतरी आपले इरादे स्पष्ट करावे लागतील. यावेळेस सहभागी असणार आहे. हो पुन्हा हा स्टुडिओ बॉल खूप चांगला फटका पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय, एकदा मिळते संघाला, संघाची तसं हो पुन्हा या ठिकाणी यस नो. परंतु यावेळेस फलंदाज बाद होताना दिसतोय. 5वी विकेट मैदानाच्या नेत्याचं स्वागत करतोय महागणपती रेकॉर्डर सचिन घाबाडे. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. तत्पूर्वी सर्वात प्रमाणे काँग्रेस आहे व युवक काँग्रेस कमिटी चंदर भोम यांच्या वतीनं नाईट स्पर्धेचं आयोजन आम्ही करत असतो. यावर्षी सुद्धा आम्ही आयोजन केलंय आणि या कार्यक्रमासाठी आमच्या गावचे प्रमुख मान्यवर खऱ्या अर्थात ज्यांचं सहकार्य आम्हाला नेहमी असतं, त्याप्रमाणे आम्हालाच नव्हे तर या चेंदरमध्ये कुठलाही कार्यक्रम असू द्या, मग तो गणेश उत्सवाचा असू द्या, नवरात्र उत्सवाचा असू द्या, त्या कार्यक्रमामध्ये ज्यांचं सहकार्य ननेहमी असतं अशा आमच्या गावचे एक उभारते उद्योगपती आणि खऱ्या अर्थानं सामाजिक क्षेत्रामध्ये नाव खूप अग्रेसर आहे असे सन्माननीय संजय गायकर साहेब उपस्थित आयोजकांच्या वतीनं मनोज ठाकूर यांना विनंती करतोय की त्यांचं आपण स्वागत करावं.
माझी उबदार शाल प्रेमाचा आणि सौंदर्य प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आणि आमच्या मंडळाची एक भेट देऊन सन्माननीय संजय गायकर साहेबांचं भव्य दिव्य दिमागामध्ये स्वागत होतं. सन्माननीय संजय गायकर साहेब माझी उबदार शाल प्रेमाचा आणि सौंदर्य प्रतीक पुष्पगुच्छ आणि आमच्या मंडळाची आठवण देऊन सन्माननीय संजय गायकर साहेबांचं इथं स्वागत होतं. त्याचप्रमाणे चिरनेरचे माजी उपसरपंच खऱ्या अर्थाने एक शेतकरी कामगार पक्षाची वळंदातो एक चांगलं काम ज्यांच्या माध्यमातून या चिरनेरमध्ये झालंय असे सन्माननीय गोपीनाथ गोंडी साहेबांचं आगमन झालं. मी आयोजकांच्या वतीने सन्माननीय महेंद्र ठाकरेंना विनंती करतोय की आपण त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. सन्माननीय गोपीनाथ गोंडी माजी उपसरपंच ग्रामपंचायत चिरनेर. त्याचप्रमाणे आमच्या साई गावचे रेती सप्लायचे मालक सन्माननीय गजानन मोकळ सर ते उपस्थित. मी आयोजकांच्या वतीनं तुषार पाटील यांना विनंती करतो की आपण त्यांचं स्वागत करावं. सन्माननीय गजानन मोकळ यांचं. त्याचप्रमाणे जयदास सर ते उपस्थित आहेत. शेका पक्षाचा एक बुलंद आवाज साई गावचा त्यांचं सुद्धा स्वागत करण्यासाठी मी विनंती करतो सन्माननीय मनोज ठाकूर यांना की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचं स्वागत करावं. पुन्हा एकदा उपस्थित सर्व मान्यवरांचा आम्ही सदस्य आभार आणि स्वागत करतोय. धन्यवाद. ओके फॉलो सर. धन्यवाद. या ठिकाणी आपण पाहतो की 4 षटकांचा खेळ संपतोय. आम्ही ती या ठिकाणी 4 षटकं संपली गेले. आपल्याला समृद्धी यायला पाहिजे कारण आमचं कर्तव्य आहे. पहिल्या षटकामध्ये किती धावा झाल्या असतील तर पहिल्या षटकामध्ये जवळजवळ या ठिकाणी 13 धावा झाल्या. दुसऱ्या षटकामध्ये 10 धावा झाल्या. तिसऱ्या षटकामध्ये 14 धावा आणि चौथ्या षटकामध्ये 9 धावा. टोटल मूव्स ऑन 46 लॉस ऑफ द 5 विकेट्स अँड द लास्ट ओव्हर रिमेनिंग ऑन द फर्स्ट इनिंग मिस्टर निखिल मात्र स्टँड ऑन द 5th ओव्हर. दॅट्स द लास्ट ओव्हर फ्रॉम द इनिंग. तर मित्रांनो या ठिकाणी निखिल मात्र गोलंदाजी मार्कवर 46 धावा झालेल्या त्या ठिकाणी सचिनजी मला सांगतात की आतापर्यंत 46 धावा. निखिल हो चेंडूराव प्रतिम लाजवाब चेंडू दिसतोय. अगदी प्रेक्षणीय चेंडू बघतोय. नक्कीच कुठेतरी निखिल या शोधामध्ये परंतु या ठिकाणी मगाशी देखील म्हटलं मिथुनला किंवा संदेशला एक कुठेतरी धावसंख्या शोधाव्या लागतील. सर्चिंग ऑफ रनिंग कॉज ऑफ 46 इज नॉट इट इज नॉट अ सुटेबल स्कोर ऑफ द इन फ्रंट ऑफ द ओपोनेंट टीम. मिनिटं आमचे सीट पाहिलेलं आम्ही किती गोल पाहिलेलं आहे. 46 आतापर्यंत समर्पण धावून असणार आहे. यावेळेस हो चेंडू टाकतोय छपकन चेंडू येतोय. क्षेत्ररक्षक होतो बरं एक धाव मिळते संघाला. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतोय 47 धावा. 47 लॉस ऑफ द 5 विकेट्स बाय द गाव देवी साईज टीम. या ठिकाणी पाहायचं आहे साई संघाच्या 47 धावा झालेल्या आहेत परंतु निखिल आपल्या गोलंदाजी मार्कवर आहे. नक्कीच आतापर्यंत जो 4 षटकामध्ये 47 धावा मी म्हणे नक्कीच कुठेतरी आता स्कोर कुठेतरी चांगला होताना दिसतोय. हो पुन्हा आता क्लीन आणि क्लीन बोर्ड होताना दिसतोय. फलंदाज आता स्वागत करतोय महागणपती रेकॉर्डर्स मालक प्रोपायडर सचिन घावाडे. फॉलो धावा मैदानावर मित्रांनो 47 धावा झालेल्या आहेत. 6 बाद 47. अमित नवाज जी हसुराम जी को देखकर कौन एक्साइट नहीं हो सकते. सदाबहार फेसबुक के ऊपर वही है. नक्कीच त्यांच्याबद्दल नक्कीच बोलायचं वाटतो की रे नक्कीच एक हुशार व्यक्तिमत्व म्हणून आपण ज्याने पाहिलेलं आहे. यावेळेस हसुराम सर खरोखर जबरदस्त व्यक्तिमत्व फ्रॉम कोपटे परंतु गोलंदाज हो चेंडू इंग्लिश साडेतरी दिसतोय. चेंडूचा पाठलाग क्षेत्ररक्षण करतोय. क्षेत्ररक्षण चांगलं झालं एक आणि त्याला दुसऱ्या टप्प्यामध्ये येस नो आणि दरम्यान ह्या ठिकाणी एक नव्हे जिथे एक धाव होती तिथे 2 धाव मिळतात. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतोय 49. 1 शॉट फॉर द 50. व्हॉट इज दिस दे आर 50 दे आर कम्प्लीट 50 ऑर नॉट. लेट्स गो ग्राउंड. पाहायचं मैदानावर जाऊया ते 50 धाव पूर्ण कर कारण 49 धावा झालेल्या आहेत. पाहायचं आहे कारण 50 आकडा असला तर मागेल नक्कीच मला एक वेगळा आनंद वाटतोय. ऐकायला देखील मोठा स्कोर वाटतोय 50 धावा म्हणून. हो यावेळेस पाहायचं नक्की क्षेत्ररक्षक धावतोय. क्षेत्र चांगलं फेकी करतोय परंतु डेंजर फेकी अवघड त्या ठिकाणी कल हो पण इशारा करतात. फलंदाज या ठिकाणी पाहायचं आहे यस नो अतिशय या ठिकाणी क्रिकेटमध्ये आपण पाहतोय की अतिउत्साह क्रिकेटमध्ये नक्की त्या ठिकाणी असा अहंकार असावा स्वाभिमान नसावा. आवश्यकता से ज्यादा की चालाकी बहुत खतरनाक होती है आणि आता या ठिकाणी पाहतोय अभयने तीच चालाकी केली. या 2 धावा नक्कीच मोजाव्या लागणार आहेत. मी तुम्हाला सांगू इच्छितो या ठिकाणी पुन्हा डीजे मास्टर
कृपया याच्यानंतर होणारा सामना खोपटे बनाम केळवणे दोन्ही संघाच्या संघटनाकडे विनंती असणार आहे की आपण व्यासपीठाची कृपा करावी. खऱ्या अर्थाने नवनाथ सर, खोपटा संघ म्हणतात तर गेल्या वर्षात झालेल्या रजनी स्पर्धेचा प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला खोपटा संघ. दोन्ही संघाला विनंती असणार आहे. नक्कीच खोपटा संघाचं आपण नक्की जेवढे जय जयकार तेवढेच कमी आहे, कारण खोपटा संघ किंवा जासईचा या ठिकाणी साई संघ हा देखील विद्यमान या ठिकाणी याच मैदानावरचा जेतेपद पटकवणारा संघ आहे. म्हणजे नक्कीच या प्रत्येक, पण या ठिकाणी बरंच पाहतोय की अति मैदानामध्ये अति ओव्हर स्मार्ट देखील असावा असं, पण यावेळेस मोठा फटका पाहायला मिळतोय. पण क्षेत्ररक्षण 2 धावतात, क्षेत्ररक्षण 1 धाव पूर्ण होतोय आणि पुन्हा यावेळेस पाहिजे क्षेत्ररक्षण चांगलं जातोय, फलंदाज बाद होतोय आणि आता एकदा मिळते संघाला. संघाची धावसंख्या 54. धन्यवाद डीजे मास्टर, धन्यवाद. या ठिकाणी आपण पाहतो की 54 धावा झालेल्या आहेत आणि 55 प्रत्येक षटकाच्या पाठीवर कोपरवली संघ 1 षटक आणि 11 धावा, 1 षटक आणि 11 धावा आणि 7 चेंडू आणि 11 धावा. मित्रांनो आपण पाहतो की आतापर्यंत अगदी क्षेत्ररक्षण देखील थोडं मी म्हणेन थोडंसं गचाल झालं होतं आणि त्याचा फायदा, परंतु 54 धावा झालेल्या आहेत आणि या ठिकाणी 55 धावांचं लक्षण आहे. याच दरम्यान मी विनंती करतोय, अर्थात खोपटे संघाचा संघ नाही, आपल्याच विनंती आहे. परमानंद पाटील यांचं आगमन झालेलं आहे, त्यांचं तरी स्टुडिओच्या मध्ये हार्दिक स्वागत करतोय. परमानंद पाटील यांचं आगमन झालेलं आहे, तर तुम्ही खोपटा आणि केलेवणे प्लीज लगेच या. कारण मी का बोलतो लगेच माहिती आहे, कारण शृंखलेच्या माध्यम आयोजकांना मला सांगतात की आज आपल्याला 2 सामने एक्स्ट्रा खेळवायचे आहेत. रोज रात्री आपल्याला 4:30-5 ला असतात, तर आज कदाचित 6 वाजण्याची शक्यता आहे. तर हे कदा हा विचार करून दादा मी आपल्यास विनंती करतोय, खोपटे संघाचा संघ नाही केलेलं दादा, विनंतीचा फक्त दुसरा कॉल आहे. तिसऱ्या कॉलला या ठिकाणी आयोजक सांगतात की पॅनल्टीला सामोरे जावं लागेल या ठिकाणी, कारण खोपटे संघ उपस्थित आहेत, केलेवणे संघ आता उपस्थित आहेत. तर मला असं वाटत नाहीये दोन्ही आपले लोकल संघ आहेत, मग आपल्याला 2-3 कॉल का करावे लागतात या ठिकाणी. नक्कीच आपण दोन्ही संघात उपस्थित आहेत. अरे यशवंत पाटील खोपट्याचे त्यांनी आतापर्यंत आपल्या तिन्ही खेळाडूंना अगदी आपला ज्ञानाचा अर्थ आपला अनुभवाचा सल्ला दिलेला आहे. मग क्षितिज म्हात्रे असतील, अर्थात राज म्हात्रे असतील, चेतन पाटील असेल, या तिघांना एकत्र जवळ घेतला. माझा फोकस होता, त्यांचा कॅमेरा गेला होता आणि त्यांच्याशी चर्चा झाली, कशा प्रकारे गेम प्लॅन्स करावं, काय खेळावं, गोलंदाज कशी करावी, फलंदाज अशी चर्चा झाली आहे. तर नक्कीच चांगला संघ म्हणून पाहतो खोपटा संघाला. परंतु या ठिकाणी आसुराम घरत आपण देखील युअर बिलॉंग फ्रॉम द खोपटे टीम, अमित म्हात्रे इज बिलॉंग फ्रॉम द जोहा आणि आज देखील खोपटे संघाचा जो सामना देखील या मैदानावर रंगणार आहे. जोहाचा संघ अष्टविनायक जोहा हा संघ या ठिकाणी आपण पाहणार आहोत आणि अर्थात कोपरवली संघ विद्यमान आपला सामना पाहतोय, अर्थात परमानंद पाटील संघाचा सामना असणार आहे. परंतु जाऊया मैदाना मित्रांनो, जिथे 54 धावांचं 55 धावांचं लक्ष असणार आहे. मैदानामध्ये जाऊया आणि आपल्या समोर अमित म्हात्रे जोहा पेन. धन्यवाद. आतिश पाटील भोम, आतिश पाटील आमचे तगडे मित्र भोमचे, आतिश पाटील भोम. आणि पुन्हा आपण आवाज ऐकूया. आता या ठिकाणी जाऊया, पुन्हा जोरदार आवाज, एक शुद्ध आवाज, एक जबरदस्त, एक प्रहारी आवाज, एक दणका आवाज, एक मराठी भाषेचा अगदी प्रभुत्व असणारा अभ्यास. सन्माननीय हसुराम गरज सर, जबरदस्त व्यक्तिमत्व, कोपटे गावाचे व्यक्तिमत्व हसुराम गरज सर. धन्यवाद. धन्यवाद नवनाथजी. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करून आज या ठिकाणी महागणपती 14 विद्या आणि 64 कलाचा महागणपती याला वंदन करून या ठिकाणी तिरंगा चषकाच्या वतीनं चिल्ड्रन होम काँग्रेस आयच्या वतीनं या शृंखलेचं या रजनी टुर्नामेंटचं आयोजित केलं आहे. खास करून या आयोजकांना धन्यवाद देईन की अलंकार परदेशी असतील, गणेश म्हात्रे असतील, राजेंद्र भगत असतील, महेंद्र ठाकूर असतील किंवा घनश्याम पाटील असतील, रवी भगत असतील, या सर्व इतर आयोजकांना धन्यवाद देईन की एवढी मोठी शृंखला, एक जबरदस्त आयोजन पाहायला मिळतं. सुसज्ज आयोजन, चांगल्या प्रकारचं व्यासपीठ, आपण पाहतो की मैदानाची व्यवस्था चांगल्या प्रकारचं. गरज सर, 1 मिनिट गरज सर. तत्पूर्वी याच्यानंतर जो सामना होणार आहे केळवणे बनाम खोपटे दोन्ही संघाच्या संघाकडे विनंती असणार आहे की आपण नाणेफेक करण्यासाठी व्यासपीठाची कृपा करावी. खऱ्या अर्थानं खोपटे संघ गेल्या वर्षी रजनी स्पर्धेचा प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलेला संघ, तर केळवणे संघ या आमच्या चेंबरमध्ये प्रथमच आपलं नशीब असं म्हणण्यासाठी आला एक चांगला संघ की खऱ्या अर्थाने या वर्षी या संघाची कामगिरी अतिशय चांगली पाहायला मिळाली. या संघाचा हरेश, विशाल असे चांगले फलंदाजी संघामध्ये असणार आहे. दोन्ही संघाच्या संघाकडे विनंती असणार आहे नाणेफेक करण्यासाठी आपण व्यासपीठ येऊया. ओके गरज सर.
हेलो 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 हसुराम, एक जगह कोपरोली की टीम है, एक जगह जिस गाड़ी के अंदर से गए साल में धुआं नहीं आग निकल रही थी, राकेश मोकल की सेना लेके मैदान के ऊपर हाजिर है। सलाम मिर्जोली मैदान के ऊपर पहुंच चुके हैं। आने वाला वक्त बताएगा कौन जीतेगा कौन हार जाएगा। क्रिकेट दोस्तों अनिश्चितताओं से भरा हुआ खेल है, इस मैच की शुरुआत होने जा रही है। माइक्रोफोन का एक बार हसुराम घरत जी सर। नक्कीच आम्ही जी या ठिकाणी आपण पाहतो की सामना एक जबरदस्त सामना पाहायला मिळतोय। कोपरोली वर्सेस साई यांच्यामध्ये सामना चालू आहे। प्रथमतः नाणेफेकीचा टॉस जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलं कोपरोली संघाने। बरं सर एक मिनिट। या तर हा सर फेम आपल्या गावातले एक कलाकार संजय म्हात्रे, खऱ्या अर्थाने ज्याने क्रिकेटमध्ये खूप मोठं काम केलं होतं असा संजय म्हात्रे की ज्यांना या तर आसार एक कार्यक्रम आपल्या समोर खऱ्या अर्थाने आगरी भाषेमध्ये किंवा चालू कंडिशन मध्ये जे सादर केलेलं आहे, अतिशय याचे आतापर्यंत खूप प्रयोग झालेत। संजय म्हात्रे महोदय इथे उपस्थित आहेत, मी त्यांना विनंती करतोय किंवा त्यांच्या टीमला विनंती करतोय की आपण आमच्या व्यासपीठाची कृपा करावी। संजीवन म्हात्रे व त्यांचे सर्व सहकारी यांना विनंती असणार आहे की आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी। धन्यवाद। बघा त्या ठिकाणी पहिलाच एक धाव मिळतो, पहिल्या धावेने मात्र सॉरी निर्धाव चेंडू इथं पाहायला मिळतोय। वैयक्तिक पहिला आणि संघात पहिल्यासाठी घेऊन मात्र राकेश साई संघाकडून राकेश आक्रमक असा फलंदाज अष्टपैलू फलंदाज राऊंड विकेटचा मारा करतोय, अष्टपैलू करून मारत होती पहिला यावेळेचा चेंडू मात्र व्यवस्थित देणार, चेंडू समजला नाही, फलंदाजाला फलंदाज मात्र मिस होतोय। दोन चेंडू इथे मिस पाहायला मिळतात। 55 धावांचं मात्र विजय उद्दिष्ट असताना आतापर्यंत विचार केला तर नक्कीच गोलंदाज अचूक टप्प्यावरती गोलंदाजी पाहायला मिळतो राकेश मोकल की ज्या राकेश मोकलने या मैदानावरती बाईक मॅन ऑफ द सिरीज घेतली होती, तोच राकेश मोकल। यावेळचा चेंडू फ्लिक करण्याचा प्रयत्न मात्र असं वाटलं होतं हा चेंडू लेग स्टंपवरचा आहे, परंतु पंचांच्या दृष्टीने हा चेंडू जबरदस्त पाहायला मिळतोय, एक चांगला निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय। आतापर्यंत 3 चेंडू डॉट झाले, जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळतोय। 55 धावांचं विजय उद्दिष्ट असताना अशा प्रकारची गोलंदाजी करणं कितपत योग्य ठरतोय ते मात्र राकेश मोकल। दरम्यान पुन्हा एकदा राऊंड विकेटचा मारा, जोरदार मारण्याचा प्रयत्न पाहायचा, इथं जोरदार अपील मध्ये जान नाही, एक धाव मिळतोय। 55चा इशारा इथे लेग बाईटचा, लेग बाईटच्या स्वरूपाने मात्र आपल्या संघाचं खातं खोलतोय। धाव संख्या मात्र पोहोचतोय 1च्या घरामध्ये। बरं सर, खोपटे संघाचा संघ वैभव गेल्या वर्षी झालेल्या स्पर्धेचा प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलेला खोपटा संघाचा संघाला वैभवाला विनंती असणार आहे की आपण व्यासपीठाची कृपा करावी। त्याचप्रमाणे केरळ संघाचा संघालक त्याला सुद्धा विनंती असणार आहे की आपण नाणेफेक करण्यासाठी पॅनेलमध्ये या। निखिल स्ट्राइकला मात्र आता निखिल येतोय, तो नॉन स्ट्राइकला विद्युत होते। 55 धावांचं मात्र टार्गेट विजय उद्दिष्ट असताना गोलंदाजी अचूक टप्प्यावरती राकेश मोकल। यावेळचा चेंडू चांगल्या प्रकारचा पॉइंट रिझल्ट मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय, जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय। धाव संख्या मात्र 1 खातं खोलतोय, संघाला पोहोचवते 2च्या घरामध्ये। 55 धावा आपण म्हणतो की 5 षटकामध्ये 55 धावांचं उद्दिष्ट या मैदानावरती एक जबरदस्त खेळी पाहायला मिळतो। नक्की दोन्ही सामने विचार केला तर सध्याच्या स्थितीमध्ये अमितजी हा साई संघ आपण बघितलं की प्रथम क्रमांकाचा फुंड्या येतं या विद्युत झोतामधलं प्रथम क्रमांकाचं बक्षीस पटकावणारा मात्र साई संघ राकेश मोकल। यावेळचा चेंडू पुन्हा एकदा कव्हर एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चेंडू क्षेत्ररक्षण चांगल्या प्रकारचं होते, फेकी अचूक येतोय परंतु 2 धावा का रोखू शकत नाही। 2 धावांना मात्र संघ पुन्हा पोहोचतोय 4च्या घरामध्ये। तत्पूर्वी आमच्या विनंतीला मान देऊन आमच्या व्यासपीठावर आपण पाहतोय अतिशय गुणी असा खेळाडू, खोपटे संघाचा एक आदर्श खेळाडू, आधारस्तंभ की गेल्या वर्षी झालेल्या रजनी स्पर्धेमध्ये अतिशय चांगला खेळ या संघाने केला, शिस्तबद्ध खेळ केला असा खोपटे संघाचा एक आधारस्तंभ या पूर्व विभागामधला एक नावाजलेला खेळाडू आमच्या विनंतीला मान देऊन व्यासपीठावर उपस्थित मी विनंती करतो आमच्या आयोजकांच्या वतीनं सन्मानित हेमंत परदेशी यांना की खोपटे संघाचा संघालक वैभव याचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं। अतिशय गुणी खेळाडू वैभव यांचं स्वागत होते सन्मानित हेमंत परदेशी यांच्या शुभ हस्ते। ओटू भरत सर। बिल्कुल हसुराम, जहां हमारे पेन तालुका के श्रीराम बनौली के एक बेहतरीन खिलाड़ी मिस्टर देवा और मुझे लगता है दिलीप उनके साथ आए हुए एक हमारे बेहतरीन खिलाड़ी, मुझे लगता है वो बाउंड्री से बाहर है लेकिन श्रृंखला के लिए एक बार उनका हार्दिक स्वागत है। तत्पूर्वी आमच्या व्यासपीठावर आम्ही पाहतोय की वशिने संघाचं नेतृत्व त्यांच्या खांद्यावर सोपवलंय, अशा वशिने गावचे प्रथम नागरिक सन्माननीय
प्रसाद पाटील की खऱ्या अर्थानं ज्यांनी आताच ज्या निवडणुका पार पडल्या त्याच्यामध्ये खूप अटक अशी मेहनत घेतली असे सन्माननीय प्रसाद पाटील यांचं स्वागत करतील आमच्या काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ठाकूर. नक्कीच पहिले षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर मात्र पोहोचली आहे. 4 पुन्हा एकदा जबरदस्त फटका मारण्याचा प्रयत्न होता परंतु प्रयत्न मिस होतोय. एक शॉर्ट स्क्वेअर लेगला चेंडू टोलवण्याचा प्रयत्न होता. एक धाव आणि एका धावेने संघ पुन्हा पोहोचतोय 5च्या घरामध्ये. 55 धावांचं मात्र विजय उद्दिष्ट असताना या ठिकाणी जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळतोय. आपण विचार केला तर नक्की 4 धावा दिल्या राकेश मोकोल याने. एक अचूक टप्प्यावरती गोलंदाजी पाहायला मिळतोय. केरळ संघटक या आपण लवकर या. आपण आलात नाले करून घ्या. दुसरा ओव्हर चालू आहे. लवकर केरळ संघ विनंती असणार. पुन्हा एकदा गोलंदाज गोलच्या मार्कवरती येतो मात्र गोलंदाज येतो प्रमोद. यावेळेचा चेंडू लॉंग ऑन बाउंड्रीवरती चेंडू येतो. क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय परंतु पाहायचा आहे नाही. पंचांच्या दृष्टीने हा मात्र धावचित होऊ शकत नाही कारण एक धाव मिळतोय. एका धावेने संघ पुन्हा पोहोचतोय 6च्या घरामध्ये. 55 धावा आपण बघतो की 5 षटकामध्ये 55 धावा प्रत्येक वेळी आपल्याला सांगायला लागतो की धावेचा जर आपण रन रेट पाहिला तर नक्की धावेचा रन रेट हा 11ची सरासरी पाहिजे असते परंतु 11ची सरासरी म्हटलं तरी सोपी सरासरी परंतु गोलंदाज अचूक टप्प्यावरती गोलंदाजी पाहायला मिळते. मात्र सध्याच्या स्थितीला साई संघाकडून राकेश मोकोल असेल किंवा प्रमोद असेल. दरम्यान पुन्हा एकदा निखिल येतोय स्ट्राईकला तर नॉन स्ट्राईकला विद्युत जाते. सलामीची जोडी मैदानामध्ये स्थगित. यावेळेचा चेंडू जोरदार मारण्याचा प्रयत्न आहे. नक्कीच चौकाराच्या स्वरूपात परंतु क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. 4 धावांचा इशारा होतोय. असं वाटलं होतं की क्षेत्ररक्षण होईल परंतु 4 धावा मिळतात. थँक्यू विजय. कृपया ज्या व्यासपीठाच्या मागे ज्या टू व्हीलर आहेत 3589 आणि 4809 या 2 टू व्हीलर कृपया आपण साईडला करा कारण बाकी वाहनांसाठी तर अडथळा होतोय. आमच्या विनंतीला मान द्या. 3589 आणि 4809 आपण आमच्या या कार्यक्रमामध्ये आलात. तुमचं सहकार्य आम्हाला हे महत्वाचं आहे. मी तुम्हाला विनंती करतो की आपल्या बाईक जर साईडला काढा. नक्कीच आपण बघितला राजेंद्र भगत जबरदस्त फटका होता परंतु फटक्यामध्ये क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. खराब फेकी येतोय. आताच आपण फटका बघितला तर जबरदस्त पॉइंटच्या दिशेला चांगला फटका होता. असं वाटलं होतं की हा 1 बॉक्स मध्ये 4 धावांचा प्रकार होईल परंतु नाही. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं साई संघाकडून. धावसंख्या मात्र या 2 वाढल्या. धावसंख्या 3 वाढल्या. 3 धावा या आतापर्यंत आमचे सचिन गिरी येतात की चौथ्यांदा तिसरी धाव झालेली आहे. धावसंख्या मात्र 13च्या घरामध्ये पोहोचतोय. खरंच सर सन्माननीय अनिल म्हात्रे डॉक्टर आमचे काँग्रेसचे तरुण नेतृत्व अनिल म्हात्रे यांना विनंती की आपण व्यासपीठावर या. पुन्हा एकदा गोलंदाज प्रमोद. यावेळेचा चेंडू खोलवर पट्टीचा चेंडू असलेला मात्र मारता येत नाही. शॉर्ट स्क्वेअर लेगला चेंडू येतोय. एक धाव मात्र घेण्याचा प्रयत्न. एक धाव पूर्ण होतोय. धावसंख्या फलकावरती 14. 2 षटक संपली. 2 षटकाच्या समाप्तीनंतर सॉरी आणखी एक चेंडू बाकी आहे. 5 चेंडू संपलेत आतापर्यंत. विचार केला तर नक्की धावसंख्या या पहिल्या चेंडूवरती 1 धाव. दुसऱ्या चेंडूवरती 1 धाव. तिसऱ्या चेंडूवरती 4 धावा तर चौथ्या चेंडूवरती मात्र 3 आणि 5व्या चेंडूवरती 1 धाव. दरम्यान पाहायचा पुन्हा एकदा प्रमोद. फुटबॉल चेंडू नक्कीच हा चेंडू बाहेर जातो का काय पाहायचा म्हणतो षटकार. पंचांचा इशारा होतो की 6 धावा. बिल्कुल बिल्कुल हसुराम ये रिवर्स स्वीप के ऊपर एक छक्का मारा. मानो श्रृंखला के अंतिम दिन में रिवर्स स्वीप का छक्का आया. एक जगह दोस्तों राकेश मोकल की सेना है तो एक जगह प्रीतेश पाटिल की सेना है. देने का पड़ेगा. महारथियों का मुकाबला है. कौन श्रृंखला से बाहर जाएगा. नक्कीच आम्ही जी जबरदस्त सामना आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. शेवटच्या चेंडूपर्यंत सामना पाहायला मिळेल कारण आपण सामना विचार केला तर नक्की शेवटच्या चेंडूपर्यंत कॉल येतोय मैदानात. पाणी न्यायचं. पंचांचा इशारा येतोय पाणी न्यायचं मैदानात. धावसंख्या मात्र 2 षटकाच्या समाप्तीनंतर 20. या ठिकाणी आमचे समालोचक प्रवीण सर असतील, अमित जी असतील, नवनाथ म्हात्रे असतील. या ठिकाणी सचिन केनी असेल आमचे स्कोरर, मनीष शेलेकर असतील. जबरदस्त स्कोरिंगचं काम पाहायला मिळतोय.
दोन षटक संपली, धावसंख्या मात्र फलकावरती पाहायला मिळतोय. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या मात्र बरं सर, एक मिनिट. तत्पूर्वी एक खुशखबर आहे सर्व क्रिकेट रसिकांसाठी. नावा येथे 18, 19, 20 मार्च रोजी नाईट स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. प्रथम क्रमांक 1,50,000, द्वितीय क्रमांक 75,000 रुपये, तृतीय क्रमांक 35,000 रुपये. जरी कोणी संघाला एंट्री द्यायची असेल तर संपर्क साधा नावा संघाशी. धन्यवाद. दोन षटक संपली, दोन षटक समाप्तीनंतर धावसंख्या मात्र 20 च्या घरामध्ये. आपण नक्की विचार केला तर पहिल्या षटकामध्ये राकेश मुकुल यांनी फक्त 4 धावा दिल्या, तर दुसऱ्या षटकामध्ये नक्कीच या ठिकाणी 16 धावा दिल्या आणि टोटल धावा 20. यानी हसराम जी अभी भी 3 ओवर शेष है, जीत के लिए रन बनाने हैं 33। हर ओवर तकरीबन 12 का औसत है। नक्कीच म्हणजे समीकरण जर पाहिलं तर नक्की 18 चेंडू मध्ये 35 धावांचं असं समीकरण आहे. पाहायचं आहे गोलंदाज राकेश, यावेळीचा चेंडू चांगल्या प्रकारचा खोलवरचा चेंडू पाहायला मिळतो आणि वाईटचा इशारा होतोय पंचांकडून. अवंतर धावेने म्हटलं की धावसंख्या मात्र 21 च्या घरामध्ये. राकेश पुन्हा एकदा राऊंड विकेटचा मारा करतो. पहिल्या षटकामध्ये नक्की 4 धावा दिल्या, दुसरे षटक स्वतःच वैयक्तिक तिसरे षटक मात्र राकेश. यावेळेचा चेंडू चांगल्या प्रकारचा इथं बॅक फॉरवर्डला मात्र झेल. संदेश यांनी मात्र चांगल्या प्रकारचा झेल घेतला. बरं सर, सन्माननीय हरिभाई पाटील काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते यांचं आगमन होतंय, त्यांचं सुद्धा आम्ही शब्द संमेलनात स्वागत करत आहोत. तत्पूर्वी केवळ संघाचा संगणक, खोपटे संघाचा संगणक, दोन्ही संघांना विनंती असणार आहे. वशिरीचे माजी सरपंच प्रोफेसरना विनंती असणार की आपला शुभ हस्ते 2 संघादरम्यान नाणेफेक करून घ्या. खोपटे संघ गेल्या वर्षीचा प्रथम क्रमांकाचा मानकड संघ, तर केरळ संघ या आमच्या विभागामध्ये प्रथम खेळण्यासाठी आला हा हरेशचा संघ. हरेश एक नामांकित फलंदाज, ज्याच्याकडे आम्ही बघितलं तर आम्हाला किरण पवारची आठवण येतात. भविष्यातला हा किरण पवार असणारा हरेश अतिशय चांगली कामगिरी यावर्षी या हरेशकडनं पाहिली. बघूया काय होतंय. दोन्ही संघांना आमच्या तिरंगा चषकाच्या वतीने शुभेच्छा असतील. नाणेफेकीचा कौल मात्र खोपटा आणि केळून यांच्यामध्ये होत आहे. पाहायचा टॉस का बॉस चालू आहे. पाहायचा इथं तोपर्यंत आपण विचार केला की पहिला चेंडू खराब चेंडू, वाईटचा इशारा, तर दुसरा चेंडू मात्र षटकार. खोपटा संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. यानंतर आपला निर्णय घ्यायचा आहे. राकेश राऊंड विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज आहे. हायस्कूल एंड करून मारा करतोय. खेळण्यासाठी मात्र निखिल अक्रॉस द लाईन. आपण म्हणतो की चेंडू आपण बघितलं की पहिलाच तो इशारा असतो अक्रॉस खेळण्याचा. मात्र राकेश मोकळ हा आक्रमक असा फलंदाज, आक्रमक गोलंदाज, अष्टपैलू फलंदाज की नक्कीच आपल्याला माहित आहे. पहिल्याच जर आपल्याला माहिती की कशा प्रकारचा अक्रॉस खेळतोय त्याप्रमाणे गोलंदाजी पाहायला मिळते ती मात्र राकेशची. मिस होते चेंडू, डॉट चेंडू होतोय. धावसंख्या मात्र स्थिरावली 21 च्या घरामध्ये. पुन्हा एकदा राकेश आपल्या गोलच्या मार्गावरती सज्ज होते. आपण नक्कीच विचार केला तर 2 कोटा होता तर पूर्ण, आता तिसरा मात्र कोटा येतो. आता पूर्ण येतं पाहायचं इथं चांगल्या प्रकारचा झेल, जबरदस्त आपण म्हणतो कॅच विन द मॅचेस अशा प्रकारचा झेल पाहायला मिळतोय ऑफ स्टंपचा. बरं सर, तत्पूर्वी केवळ संघाच्या सर्व खेळाडूंना विनंती असणार की आपण व्यासपीठावर या. आपल्या संघनायकाची सूचना आहे. केरळ संघाचे सर्व खेळाडू थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. हॅलो, तत्पूर्वी आमच्या व्यासपीठावर पाहतोय आमच्या उरण तालुका काँग्रेस पक्षाचे ओबीसीचे माजी चिटणीस, खऱ्या अर्थानं पेपी खारपळी चॅरिटेबल्सचा कुठलाही कार्यक्रम असू द्या त्या कार्यक्रमात त्यांची मेहनत खूप असते. असे सन्मान्य जयेश खारपळी साहेबांचं आगमन झालंय, त्यांचं सुद्धा आम्ही शब्द संमेलनात स्वागत करत आहोत. 2/21 धावसंख्या पाहायला मिळते कोबरुडी संघाची. थोडस समीकरण मात्र जड होत चालले आहे. आपल्याला माहित आहे 4-5 षटकामध्ये 55 धावा पाहिजे होत्या. आतापर्यंत विचार केला तर नक्कीच 21 धावा पडले. सर 21 रन बने हैं, यानी अभी तो जीत के लिए बनाने हैं 34 रन, गेंद शेष 15. यावेळी चेंडू चांगल्या प्रकारचा आपण लॉंग ऑन डिझाईनला मारतो. क्षेत्ररक्षक मात्र मिडविकेटच्या आणि मात्र हा 4 धावांचा फटका मिळतोय. मिस फिल्डिंग पाहायला मिळतो इथं.
इसी शॉट की दरकार थी। हसराम जी इसी शॉट की दरकार थी, ऐसे शॉट लगाने होंगे क्योंकि रन बनाने में 30 और गेंदे शेष है केवल 14। सर पुन्हा एकदा केरळ संघाला विनंती आहे, संघनायकाची आपल्यास विनंती आहे, सर्व 11-12 खेळाडू आहेत त्यांनी त्यावेळेला त्यांची कृपा करावी। केरळ संघ 2 मरतबा ऐसा हुआ है कि जो थ्रो किया गया है खराब, बहुत ही खराब है। एक बार राकेश ने थ्रो किया था और इस बार ये फील्डर है वही गलती करते हुए दोहराते हुए। नक्कीच सचिन, आपण विचार केला तर चांगल्या प्रकारचे क्षेत्ररक्षण होत असताना खराब फेकी पाहायला मिळतो। धावसंख्या मात्र वाढतोय, धावसंख्या मात्र फलकाव 29 पोहोचतोय। पाहिजे आता समीकरण जवळ येऊन ठेपण्याचा प्रयत्न आहे। सॉरी 27 धावसंख्या पाहिली तर फलकावरती जोरदार मारण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्न मिस होतोय, फटका मिस होतोय, मात्र निर्धाव चेंडू सांगता पाहायला मिळतोय। षटक मात्र संपलेलं आहे, 3 षटक संपली, धावसंख्या मात्र फलकावर पोहोचतोय ती 2 बाद। या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं अनेकांना सहकार्य आम्हाला केलंय, त्यात आणखी एक मोलाचं सहकार्य एक बनवलंय। रोख रक्कम 2 लाख, रोख रक्कम 1 लाख आणि रोख रक्कम 50,000 हे चेक बनवण्यासाठी आम्हाला सन्मानित जयेश खरपडे यांनी खूप सहकार्य केलंय, त्यांचा आम्ही उद्याच्या अंतःकरणाने आभार मानतोय। नक्कीच आपण विचार केला तर कोपरुली संघाला आता प्रत्येक षटकामध्ये 14 धावांची आवश्यकता आहे। सन्माननीय स्कोर बताते हैं, 3 ओवर हो चुके हैं और 2 विकेट के नुकसान पर रन बने हैं 27, यानी 12 गेंदों में जीत के लिए 28 रन चाहिए। हसराम जी आप स्कोर बताते रहे। नक्कीच म्हणजे 12 चेंडू आणि 28 धावा प्रति षटका मागे, नक्कीच 14 ची सरासरी। माझी वेळ संपतोय, काय घडतंय मैदानावरती लाईव्ह प्रक्षेपण प्रवीण ठाकूर सर। धन्यवाद हसरामजी घरात। तर सगळ्यात आधी तिरंगा चषकाचा हा अंतिम दिवस रजनीचा, आणि मग निश्चितच इथे उपस्थित असणाऱ्या प्रेक्षकांची बांधी आली बघतोय, त्यांना नतमस्तक होतोय त्यांच्या पुढे, कारण या प्रेक्षकांशिवाय ही स्पर्धा नाही आहे मित्रांनो। तर जाऊया मैदानाकडे, निश्चितच अप्रतिम सामना रंगतोय चिरोबा कोपोली वर्सेस साई। 12 चेंडू आणि 28 धावांची गरज असते, मध्ये 14 धावांची गरज आहे। बघूया दोन्ही संघ अतिशय मातब्बर संघ आहेत। अभय बघितला तर एक तुरुपाचा एक्का म्हटला जातोय। नाईट स्पर्धेतील असेल तर हा अभय आहे, आणि मग अपोजिट साइडला साई संघाचा निश्चित राकेश, ज्यानं अप्रतिम षटक टाकलं होतं, 7 धावा दिल्या होत्या, त्याच्यामध्ये थोडासा ओव्हरथ्रो नसता तर निश्चितच एक लाजवाब षटक टाकलं होतं। मी म्हटलं तर गोलंदाज आणि फलंदाजांमधले द्वंद्व बघण्यासाठी प्रेक्षक मायबाप मोठ्या संख्येने उपस्थित आहे। बघूया काय घडतंय। पहिला चेंडू तटवला, चेंडू बघूया तिथं चांगलं क्षेत्ररक्षण होतं, 1 धाव मात्र रोखू शकत नाही, सुंदर क्षेत्ररक्षण होतं। आता मात्र निश्चितच एका धावसंख्येवर समाधान मानावं लागतंय अभयला। अभय स्वतःचं खातं खोलतोय, संघाला नेऊन ठेवतो। माझे स्कोर मित्र सचिन केनी, त्याचप्रमाणे मनीष चिर्लेकर दिसत आहेत। कालच्या दिवसामध्ये देखील त्यांनी अतिशय जबरदस्त स्कोरिंग केलेलं आहे। प्रत्येक सामन्यामध्ये किती षटकं झालीत, किती ओव्हर झालेत, किती विकेट्स एलबीडब्ल्यू झालेत, किती ओव्हरफ्लो झालेत, किती एकेरी धावा काढल्या गेल्यात, अशा प्रकारचं अचूक ज्ञान असणारे आणि मला वारंवार सांगता असतात। मी नेहमी सांगतो की पाठीचा कणा समजले जाणारे हे आमचे स्कोरर मित्र असतील। त्याचप्रमाणे माझ्यासोबत जोडले गेला सचिन गाबाडी आणि त्यांचे सहकारी, त्याचप्रमाणे शाहरुख शेख यांचा देखील धन्यवाद द्यावेसे वाटतात। त्याचप्रमाणे रसिका केबल नेटवर्कचे मालक जे असतील त्यांचा देखील खूप धन्यवाद असतात, कारण जबरदस्त या सर्व टीम वर्क महत्वाचा आहे। जबरदस्त फटका मारला जातोय, तिथं एक तर धावसंख्या पूर्ण करतो, दुसरी धावसंख्या खतरनाक होऊ शकते। बघतो डेंजर एंटर धावतो प्रितेश, मात्र 2 धावा सहजगत्या पूर्ण करतो। एक धावाचं महत्व माहिती आहे प्रितेशला सध्याच्या घडीला, आणि मग 2 धावा सहजगत्या पूर्ण करतोय। 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावा दिल्यात या गोलंदाजानं 3 गोलंदाज आहे सन्माननीय सुशांत पाटील याला विनंती असणार की आपण व्यासपीठावर या। त्याचप्रमाणे सन्माननीय जुने गावचे आमचे पोलीस रुपेश पाटील याला सुद्धा विनंती असणार की आपण व्यासपीठावर या। प्रितेश नावाचं वादळ मैदानामध्ये घोंगावताना दिसतंय। राकेश आणि त्यांच्या सहकार्यांना निश्चितच आता मात्र विचार करायला भाग पाडला या षटकाराने। क्षणार्धात सामन्याचा वाटोळा करून देणारा हा फटका म्हणावा लागेल। अजूनही 9 चेंडू आणि अजूनही 9 चेंडू मध्ये निश्चितच प्रवीण जी यहाँ पर एक क्रिकेट पंडित त्याला प्रसाद भोईर त्यांच्या संबंधित जीवन टाकी यांचं आगमन झालं, आणि मी तत्पूर्वी
सत्कार करतोय. खऱ्या अर्थानं ज्यांचं सहकार्य आमच्या चिन्नर गावात नेहमी असतं. चिन्नरमध्ये कुठलाही कार्यक्रम असू द्या, गणेश उत्सव असू द्या, नवरात्र उत्सव असू द्या, क्रिकेटच्या स्पर्धा असतो, प्रत्येक सामन्यामध्ये त्यांची उपस्थिती प्रार्थनीय. असं खऱ्या अर्थानं विंदने ग्रुप ग्रामपंचायतचे माजी सदस्य, चिन्नर विभागीय काँग्रेसचे माजी सदस्य सन्माननीय BM ठाकूर सर उपस्थित आयोजकांच्या वतीनं सन्माननीय हेमंत परदेशांना विनंती करतोय. सन्माननीय जयेश खारपलेंना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय BM ठाकूर सरांचं स्वागत करावं. मायाची उबदार शाल, प्रेमाचं आणि सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि आमच्या मंडळाची भेट सन्मान चिन्ह देऊन सन्माननीय BM ठाकूर सरांचं स्वागत होतं. खऱ्या अर्थाने एक मोठं नाव या आपल्या विंदने ग्रामपंचायतमध्ये आपण ज्यांच्याकडे पाहतोय. नक्कीच येऊ घातलेल्या म्हणजे झालेल्या पंचायत समिती निवडणुकीमध्ये इच्छुक उमेदवार सन्माननीय BM ठाकूर सर होते, पण मात्र त्यांना 3 पुत्र असल्या कारणानं त्यांचं चान्स उकळले. असे सन्माननीय BM ठाकूर सरांचं स्वागत तिरंगा पुष्पाच्या माध्यमातून मोठं नाव आम्ही त्यांचं नेहमी घेतो. असे सन्माननीय BM ठाकूर सर अतिशय चांगले व्यक्तिमत्व, पण येणारा चान्स त्यांच्या हातामधून गेला. मला वाटतं गजाननच्या जागेवर नवीन गोलंदाज येतो. जो काही निर्णय असेल तो पंचांनी लगेच आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. गोलंदाज चेंज असेल मला वाटतं निश्चित. रवीन सर तत्पूर्वी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते अष्टविनायक मित्रमंडळाचे आधारस्तंभ आम्ही त्यांच्याकडे पाहतोय. अशा आदरणीय हरिभाई पाटील इथे आहेत. मी विनंती करतोय जयेश खारपडे यांना की आपल्या शुभ हस्ते आपण हरिभाई पाटील यांना पुष्पगती देऊन त्यांचं स्वागत करावं. जर प्रितेशनं मॅच संपवली, विनिंग शॉट खेळले, तर निश्चितच आशिष मात्र कोपरू यांच्या वतीने 400 रुपयांचं पारितोषिक रोख रक्कम इथे जमा झालेली आहे. प्रवीण जी, हम दरखास्त करते हैं दोनों अंपायर से और इसी के साथ सारे खिलाड़ियों से इस मैच को जल्द से जल्द जारी करना है. मुकाबले को शुरू करना है. नवीन गोलंदाज येतोय ज्ञानेश्वरच्या रूपाने. मला वाटतं उर्वरित चेंडू टाकण्यासाठी 9 चेंडू आणि अजूनही 19 धावांची आवश्यकता. सामना रंगतोय. गोलंदाज आणि फलंदाजांमधला द्वंद्व थरका पडवणारा हा सामना बघायला मिळतोय. रोमांच थर्रार बघायला मिळतोय आणि हा थर्रार कशा प्रकारचा आहे तो बघायचा. क्रिकेटचा थर्रार बघायला मिळतोय इंद्रायणी मैदानावर. सुरेख फटका, पुन्हा एकदा एक धाव बघूया चोरट्या स्वरूपात, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण, लाजवाब क्षेत्ररक्षण, लाजवाब फेकी येते तिथे क्षेत्ररक्षक असणाऱ्या निश्चितच अप्रतिम क्षेत्ररक्षण होतोय. एकच धाव मिळेल प्रितेशला आणि निश्चितच आता मात्र स्ट्राइक एंडकडे असेल तो मात्र हा डावखुरा फलंदाज, विस्फोटक फलंदाज. और इसी के साथ प्रवीण जी श्रृंखला की 800 गेंद पूरी हुई. ये 800 गेंद थी. निश्चित खरोखर तुमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे सचिन केनी सर. आपण निश्चितच आपण म्हणतोय प्रत्येक चेंडूवर आपण नजर किती तुमची आहे, बारीक आहे, चातकाप्रमाणे आपली नजर आहे. आणि निश्चितच बघूया 8 चेंडू आणि अजूनही 18 धावांची आवश्यकता असताना स्ट्राइक एंडकडे असलेला डावखुरा फलंदाज कोपरोईचा एक आयकॉन खेळाडू ज्याला मानला जातोय तोच मात्र अभय. आणि त्याच्या पुढे एक जबरदस्त गोलंदाज साईच्या वतीनं मला वाटतं ज्ञानेश्वर राईट आर्म ओव्हर द विकेटचा डावखुऱ्या फलंदाजाचं निश्चितच क्वालिफाईड पंचांकडे इशारा होता. पण आपल्या हवामध्ये पसरतायत. पुन्हा एकदा अवांतर धावसंख्येत भर पडते. नियम क्रमांक 25 सांगतोय की हा चेंडू अवांतर असेल. मग 8 चेंडू अजूनही समीकरण येऊन ठेवलंय आमच्यापर्यंत. 17 धावांची अजूनही आवश्यकता आहे. क्रिकेटमध्ये मी म्हटलं होतं, नेहमी म्हणतोय कोणताही स्कोर ही विजयाची गॅरंटी देऊ शकत नाहीये, म्हणून तर क्रिकेटमध्ये भविष्यवाणी करू शकत नाहीये. हा देखील ऑफटॉपच्या खूप बॅक टू बॅक दुसरा वाईट टाकतो इथं ज्ञानेश्वर. आणि ह्या एक धावा या पराभवाच्या छायेत देखील नेऊ शकतात. संकेत आणि राकेश निश्चितच नाराज असतील आपल्या या गोलंदाजावर, कारण एक धाव महत्वाची आहे. काल एक धाव किती महत्वाची होती, कारण सावळा संघ जे 3 धावा अडवल्या होत्या तिथं. निश्चितच प्रितेशला एका धावेचं महत्व माहिती आहे. अंकुश स्मृती चषकाच्या आठवणी अजूनही त्याच्यापर्यंत ताज्या असतील. पण सुरेख फटका या खेळला जातोय, शांत डोक्याने खेळ करतोय अभय. एक धाव मात्र पुन्हा एकदा पूर्ण करतोय आणि निश्चितच बॅटिंग करतोय चांगल्या रीतीने. थ्रो चांगला नव्हता, मात्र एक धाव मिळेल तिथं अभयला. म्हणजे स्कोर मित्र सांगतायत धावा धावपळकावर लागतायत. पवन जी 40 रन बने हैं, जीत के लिए अभी भी 15 रन बनाने हैं. आणि 7 चेंडू समीकरण येऊन ठेवलंय. 15 धावांची अजूनही आवश्यकता. प्रति षटकामध्ये 2 षटकं ज्यावेळी शिल्लक होती, 12 चेंडू आणि 28 धावांची गरज असताना प्रति षटकामध्ये 14 धावा कराव्या लागत होत्या. मात्र अजूनही एक चेंडू शिल्लक आहे आणि अजूनही 15 धावांची गरज आहे. याचा अर्थ सरासरी योग्य पद्धतीनं कोपरी संघ राखताना दिसतोय आणि तेवढ्या ताकदीची गोलंदाजी मात्र होताना दिसत नाही साई करून. सुरेख फटका, सापळा रचला गेला. हा झेल होणं गरजेचं होतं. बघूया तिथं होतंय की नाही झेल. सापळा रचला गेला आणि अचूक झेल टिपला जातोय. साई संघाच्या गोटामध्ये आनंदाचं वातावरण. थँक्यू जी. पवन सर 1 मिनिट. तत्पूर्वी आम्ही पाहतोय व्यासपीठावर सन्माननीय राजू चिर्लेकर, क्रिकेटचा खऱ्या अर्थाने ज्यांना नाव कमवलं चिन्नर गावामध्ये विभागामध्ये विनंती असणार आपण व्यासपीठावर या.
तत्पूर्वी आमचे प्रमुख मान्यवर सन्माननीय BM ठाकूर यांच्याकडनं आमच्या स्पर्धेसाठी रोख रक्कम 5,000 रुपये देणगी आलेली आहे. त्याचप्रमाणे सन्माननीय संजय गायकर यांच्याकडनं रोख रक्कम 4,000 रुपये देणगी आलेली आहे. या दोन्ही व्यक्तींचा आम्ही तिरंगा चषकाच्या वतीनं हृदयाच्या अंतःकरणाने आभार मानतोय. ओटी प्रवीण सर. दरम्यान 6 चेंडू आणि अजूनही समीकरण 15 धावांची आवश्यकता. मोठा मासा गळायला लागतोय आणि ज्ञानेश्वरनं अचूक काम केलं शेवटच्या चेंडूवर. सापळा अलगद रचला होता आणि मोठा मासा गलेलठ्ठ मासा अडकवलाय जाळ्यामध्ये. निश्चितच अजूनही काही सामना संपलेला नाही. मी म्हटलं होतं दोन्ही संघाकडे निश्चितच अजूनही समान पातळीवर सामना शिल्लक आहे. प्रेक्षक मायबापाला अजूनही वाटतंय सामना अजूनही शेवटच्या घटकेपर्यंत रंगावा. तर अशा प्रकारची चित्तधडक लढती ज्यावेळी बघायला मिळत आहेत त्या रजनी स्पर्धेचं खास वैशिष्ट्य या इंद्रायणी मैदानावर तिरंगा चषकाचं आयोजन केलं गेलंय आणि निश्चितच या स्पर्धेला उदंड प्रतिसाद लाभतोय आणि प्रेक्षक मायबापाची खमंग मेजवानी इथं बघायला मिळतं. प्रेक्षकांना देखील इथं खमंग मेजवानी, खेळाडूंच्या वतीनं जबरदस्त एक स्पर्धा बघायला मिळते. आणि मग अजूनही 6 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. प्रवीण जी सही कहा आपने. 6 गेंद में यानी 1 ओवर में रन बनाने हैं 15. अगर टॉस को देखें, टॉस जीता था साई टीम ने पहले बल्लेबाजी करने का फैसला लिया था. यानी मैच जीतना है तो पूरे के पूरे 15 रन 6 गेंदों में करने होंगे. बराबरी अगर केवल 14 रन बनाते हैं तो टॉस के आधार पर जीत तय की जाएगी. 6 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. याचा अर्थ असा आहे की कोपरोळी संघाला 15 धावा या कराव्याच लागतील. प्रवीण जी, इस पूरी श्रृंखला की एक रिकॉर्ड्स ऐसे हैं कि कल 7 मैचेस हुए थे. टॉस जीतने वाली टीम 7 के 7 मैचों में हारी थी. निश्चितच आजचं भवितव्य काहीतरी वेगळं असेल, नीतीच्या मनात काही वेगळं असेल. बघूया काय घडतंय. नवीन गोलंदाज येतोय केतन येतोय आणि बघूया डाव चेतन येतोय आणि पहिला चेंडू निश्चितच पंख आपल्या हवेमध्ये पसरले जात आहेत. निश्चितच अवांतर धावसंख्येत भर पडते. नियम क्रमांक 25 सांगतोय हा चेंडू वाईट घोषित केला जातो क्वालिफाईड पंचांकडनं. क्रिकेटच्या 2 न्यायदेवताच्या मैदानावर आहेत. नवनाथजी माझ्यासोबत जोडले गेले. नितेश पंडित सर आहेत, प्रसाद भोईरजी आहेत, अमितजी म्हात्रे आहेत, सुरामजी घरत आहेत. तुम्हाला सांगतोय अचूक निर्णय आणि निश्चितच त्यांचं देखील त्यांच्या पाठीवर देखील कौतुकाची थाप मारणं गरजेचं आहे. सुरेख ब्लॉकर चेंडू, लाजवाब चेंडू. या तंत्रशुद्ध फलंदाजाला मात्र इथं नांगी टाकायला भाग पाडले. खऱ्या अर्थानं बघ्याची भूमिका बघायला मिळते. अतिशय जबरदस्त यॉर्कर पद्धत. देवेश हा नेहमी अटॅक करणं गरजेचं आहे. हा फलंदाज नेहमी तंत्रशुद्ध फलंदाजी, मात्र आता प्रत्येक चेंडू प्रहार करण्यापासून पर्याय नाही आहे. कारण अजूनही 5 चेंडू आणि 14 धावांची अजूनही आवश्यकता. 14 धावा कराव्याच लागतील कारण साई संघ टॉसविन झालेला आहे. और फिलहाल अगर हम देखें तो बढ़िया बल्लेबाज जो है शायद अभय, अच्छे बल्लेबाज नॉन स्ट्राइकिंग एंड पर हैं. ये बड़ी विकेट थी, बहुत ही ज्यादा ऊंचाई और करा दिया वाइड का अंपायर ने. 1 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ बने हैं 42 रन. निश्चितच धावसंख्या पोहोचते 42च्या घरामध्ये. म्हणजे अजूनही 4 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. हे आव्हान 5 चेंडू आणि 13 धावांची अजूनही आवश्यकता आहे. निश्चितच अशा प्रकारच्या अवांतर धावा निश्चितच विजयाच्या लांबवर तुम्हाला नेऊ शकतात याची जाणीव मात्र अजूनही केतनला नाही आहे. पर एक सुरेख सापळा रचला गेला. हा झेल पकडणं गरजेचं. बघूया जीवाचं रान करून हा झेल पकडला देखील जातोय आणि फलंदाज मैदानाच्या बाहेर. देवेश सारखा तंत्रशुद्ध फलंदाज मैदानाच्या बाहेर. धन्यवाद डीजे मास्टर. झेलबाद, अतिशय जबरदस्त झेलबाद पद्धतीनं नवीन फलंदाज येतोय विपुलच्या रूपानं. मात्र एक जमेची बाजू अशी म्हणावी लागेल की सध्याच्या घडीला अभय नावाचं वादळ जे आहे ते मैदानाच्या स्ट्राईक एंडकडे आलेलं दिसतंय. ही एक जमेची बाजू. पाठीराख्यांच्या कोपरेच्या वतीनं जमेची गोटामध्ये वातावरण असेल तर अभय हा स्ट्राईक एंडकडे आहे. बालगुडू सरांचं इथं आगमन होतंय. निश्चितच याच्यानंतरचा सामना, अर्थातच याच्यानंतरचा सामना होणार आहे तो खोपटा वर्सेस केलवना. खोपटा संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. अजूनही 4 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. 13 धावा ह्या कराव्याच लागतील कोपरोळी संघाला. प्रेक्षकांनी कुणीही सामना संपल्यानंतर मैदानात जाऊ नये अशी आयोजकांच्या वतीनं मी आपणास कळकळीची विनंती करतोय. दरम्यान पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. बघूया काय घडते मैदानावर. नीतीच्या या 4 चेंडूच्या माग दडलंय काय, रहस्य काय दडलंय, विजयाची गुढी कोण उभारणार आहे ते बघायचं आहे.
काळच ठरवेल, काळाचा महिमा आगाध आहे मित्र हो. तुम्हाला सांगू इच्छितो काय घडतं मैदानावर बघूया. साई जो खरोखर अप्रतिम संघात एवढ्या ताकदीचा संघ जेव्हा सुरेख असा आपला गेलाय, झेलबाद आणि मला वाटतं गजानन झेल टिपलेला दिसतोय तिथं आणि अभय नावाचं वादळ मैदानाच्या बाहेर. सर बोला राजेंद्र भगत सर. दरम्यान काल देखील समीकरण अशा बऱ्याच ठिकाणी आलं होतं. सचिन गेनी सर माझ्यासोबत जोडले सर एक मिनिट. गावचे सामाजिक कार्यकर्ते खऱ्या अर्थानं आमच्या चेंबरमध्ये कुठलाही कार्यक्रम असू द्या, सामाजिक क्षेत्र, कला क्षेत्र, क्रीडा क्षेत्र, त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांचं उल्लेखनीय काम सहकार्य असतं. अशा आमचे सर्वांचे लाडके सन्माननीय संजीव कुमार भगत साहेबांचे आगमन झालंय. मी आयोजकांच्या वतीने त्यांचं स्वागत सन्माननीय संजीव कुमार भगत यांचं. सर निश्चितच चेतन गोलंदाजी अतिशय जादूमय करताना दिसतोय. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि विजयासाठी अजूनही 13 धावांची आवश्यकता. 2 बिग हिट सामन्याचा रंग बदलू शकतोय. हे होतंय की नाही? बऱ्याच अंशापर्यंत बघायला मिळतोय की अशा प्रकारचे सामने विजयी स्वरूपात देखील गेलेले आहेत आणि बघूया काय घडते मैदानावर. नंतर चेतनचं कौतुक करावं लागेल. बॅक टू बॅक 2 विकेट संपादित केलाय आणि फलंदाजीचा कणा उद्ध्वस्त केलाय सध्याच्या घडीला कोपरोळीचा. सुरेख ब्लॉक चेंडू अप्रतिम होती. मला वाटतं देवेशला टाकली होती. 30 सेम डिलिव्हरी किती जबरदस्त आहे. परफेक्ट गोलंदाज बघावा लागेल. मी गोलंदाजाच्या बाबतीत नेहमी सांगतो स्टान्स, रिदम आणि बॅलन्स या 3 गोष्टी महत्त्वाच्या असतात आणि या 3 गोष्टी सध्याच्या घडीला चेतन उपयुक्त करतोय. युतिका निश्चितच 2 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. सामना रंगतोय निश्चितच गावदेवी साई वर्सेस चेरोबा कोपरोली. अप्रतिम सामना रंगतोय. मागच्या आठवड्यामध्ये निश्चितच गुंड्या इथं 1 क्रमांकाचं पारितोषिक नाईट टुर्नामेंटला पटकावलं होतं. तोच संघ इथं खेळताना दिसतोय. साई गावचा तुफान फॉर्म या वर्षी बघायला मिळतोय. बघूया नाईट स्पर्धेमध्ये काय घडतंय. सुरे पुन्हा एकदा ब्लॉक कॉल चेंडू तेवढ्या ताकदीनं अपील क्वालिफाईड फेटाळून लावतात. एका धावेने काही फरक पडत नाही आहे आणि मग विजयाचा जल्लोष जो आहे तो निश्चितच साई संघाच्या गोटामध्ये निश्चितच क्रमप्राप्त आहे. कारण सध्याच्या घडीला औपचारिकता फक्त शिल्लक राहील. 1 चेंडू आणि 12 धावा अशी अवस्था सध्याच्या घडीला समीकरण येऊन ठेपलंय आणि मग खऱ्या अर्थानं पहिला सामना जो काही अंशात संपणार आहे आणि याच्यानंतरचा सामना खोपटा वर्सेस केलवना. खोपटा संघाने टॉसिंगचा कौल जिंकलाय. प्रेक्षक मायबापाला विनंती असेल कुणीही मैदानामध्ये येऊ नका, जेणेकरून जास्तीत जास्त सामना खेळवायचा आहे. त्या दृष्टिकोनातून आम्हा आयोजकांना सहकार्य करण्यासाठी आपली उपस्थिती प्रार्थनीय. आपण आतमध्ये येऊ नका. 1 चेंडू आणि अजूनही 12 धावांची आवश्यकता. पुन्हा ब्लॉक चेंडू तेवढ्या ताकदीनं आणि निश्चितच 7 संघ विजयी होतोय. विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन. त्याचप्रमाणे संघाचं देखील. त्यांनी आपण या शृंखलेमध्ये गेलात. तुमच्या मैदानात जाऊ नये. आज सामना एक्स्ट्रा सामना लवकर पाहिजेत. कोणी मैदानावर जाऊ नये. केरळ संघाच्या 11 खेळाडू विनंती असणार. अरे आपण नाईट स्पर्धेमध्ये सहभाग घेतला, अजून 11 खेळाडू आपले येत नाही. संघाने वारंवार मुंबईत तुम्ही लवकर या. तत्पूर्वी आमच्या व्यासपीठावर पाहतोय आम्ही एक सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांचं खूप मोठं नाव आहे असे आमचे लाडके सन्माननीय संजीव कुमार भगत इथे उपस्थित आहे. आयोजकांच्या वतीनं सन्माननीय हेमंत पारदेशींना विनंती करतोय की आपण त्यांचं स्वागत करावं. सन्माननीय हेमंत पारदेशी आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय संजीव कुमार साहेबांचं स्वागत करावं. कृपया सर्व प्रेक्षकांना विनंती आहे आपण मैदानाच्या बाहेर जा. सर्वांना विनंती आहे की आपण मैदानाच्या बाहेर जा. राकेश आपल्या सहकार्यांना विनंती करा. तुमचा जल्लोष लाजमी आहे परंतु तुम्ही बाहेर या थोडं, कारण आपल्याला आज फायनलचा सामना खेळवायचा. राकेश आणि त्यांच्या सहकार्यांना विनंती करेन आपल्या समर्थकांना घेऊन आपण बाहेर या प्लीज. आणि आता संजीव कुमार भगत साहेबांचं स्वागत होतं. नवीन सर खऱ्या अर्थानं